महायुतीचा प्राबल्य जिल्ह्यामध्ये वाढणार आहे त्यांच्या येण्याने, त्यामुळे त्यांचं स्वागत आहे आणि झाली ती चांगली गोष्ट झालेली आहे. 24ला आपण पारंपरिक लढत आपल्या राजे निंबाळकर कुटुंब पाटील कुटुंबाची पारंपरिक लढत असते. नाही, पारंपरिक लढत किंवा आमचं काय म्हणजे घराण्यांचं दोन वाद, लोकांना जे मतदार असतात त्यांना याच्याशी काही घेणं देणं नसतं. लोकांना असा उमेदवार निवडून द्यायचा असतो जो विकास करू शकेल. मी हारले, मला लोकांनी पसंत केलं नाही, आम्ही दोघं एका घराण्याचे किंवा व्हॉटेवर आमचे पारंपरिक युद्ध वगैरे तो योगायोग झाला, पण ते दोन कार्यकर्त्यांमध्ये किंवा दोन उमेदवारांमध्ये लढत होती आणि लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. त्यामुळे म्हणजे तो काही विषय नाही की दोन घराण्यांचा किंवा तुमच्यावरती विविध आरोप केले, मोदींवरती टीका केली. नाही, तो त्यांचा विषय झाला की पण तरी सुद्धा आता ते आलेत तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी मोदी साहेबांवर टीका केली किंवा तो विषय म्हणजे माझ्यासाठी एकच होतं की म्हणजे मी तर कमी कुठेतरी पडले निश्चित असेल, पण त्या इलेक्शनला लोकांनी महायुतीच्या विरोधात मतदान केलं होतं. मग तो कांद्याचा प्रश्न असो किंवा संविधान बदलचा असो किंवा धाराशिव मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये 4.5 लाख मुस्लिम मतदार आहेत आणि त्यांनी अगदी परदेशातनं दुबई इकडून तिकडून येऊन लाईनी लावून पैसे न म्हणजे कुठलंच काय हे घेता मतदान आघाडीच्या ओमराजे निंबाळकरांना केलेलं होतं. मला असं वाटतं त्यांच्याबरोबर कुठेतरी गद्दारी शब्द वापरणार नाही, पण कुठेतरी त्यांच्याबरोबर नाइन्साफ झाला. कारण मला डावलण्यामध्ये तो एक मेजर होता. कारण जे 3.5 लाख ते मोदी साहेबांच्या वरचं बोलतायत त्याच्यामध्ये 4.5 लाख तर मुस्लिम होते आणि मुस्लिमचं मतदान 90% झालेलं होतं. म्हणजे आपण त्याचं कॅल्क्युलेशन करा आणि बाकी, आणि अर्थात मी पहिलं तर म्हणते का होतं मी कमी पडले. आणि दुसरा मुद्दा की आम्ही तेव्हा पण म्हणत होते, मी माझ्या प्रचारामध्ये, तेव्हा काय आम्ही राजकारण बाकीच्या गोष्टी या घराणेशाहीचं बोलत नव्हते आमच्या भाषणात तरी प्रचाराचा. पण मी एक गोष्ट नक्की म्हणत होते की वरती मोदी साहेब 101% देशामध्ये पंतप्रधान होणार आहे, भाजपचं सरकार येणार आहे. पण आपल्या धाराशिव मतदारसंघाचा महायुतीचाच उमेदवार असेल, भाजपशी रिलेटेडच उमेदवार असेल तर आपल्या भागात विकास होऊ शकतो. आणि पण तेव्हा लोकांनी जॅक टॉमी आणि असल्या रील्सना भुलून मतदान केलं. तेव्हा मी गळा फाडून बोलत होते की खासदाराचा विकास म्हणजे जॅक टॉमी किंवा बसमध्ये ते आम्हाला करावंच लागते. आता तुम्हीच बघताय की एखाद्या बाईचं जातीचं चुकलं तर तिला हे आम्हाला कामं करावीच लागतात. पण ह्याच्या पलीकडे जाऊन जिल्हा परिषद अध्यक्ष असेल तर आता आम्ही केंद्रीय विद्यालय आणतोय, आम्ही सेमी इंग्लिश, त्या संस्थेचे त्या जबाबदाऱ्या असतात. आणि खासदाराने दिल्लीहून मोठा निधी आणणं किंवा राज्यातून समन्वयाने निधी आणून जिल्ह्याचा विकास करणं हे अपेक्षित होतं, जॅक टॉमी देणं नव्हे. पण तेव्हा लोक भावनिक झाले आणि केलं. मला असं वाटतं त्या लोकांची प्रतारणा कुठंतरी यांनी झाले. पण तरी सुद्धा निश्चित उशिरा का होईना जर त्यांनी मान्य केलंय की विकास हा महायुतीत आल्यावरच होऊ शकतो तर तो पण एक वेलकम गोष्ट आहे. आम्ही तेच इतके दिवस सांगत होतो की फक्त राज्यात तेव्हा नव्हतं राज्याचं इलेक्शन झालेलं, पण दिल्लीत नरेंद्र मोदी साहेब येणार आहेत आणि राज्यात देवेंद्रजी येणार आहेत. आणि आता दिल्लीपासून अगदी गल्लीपर्यंत पंचायत समिती पण भाजपच्या आल्यात, नगरपालिका. त्यामुळे निश्चित त्यांच्या येण्याने विकास होणार आहे आणि विकास हे महायुतीच करू शकते, हे अधोरेखित झालं. ते पंचमीचा विषय काढला, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पराभव झाला. या पराभवाच्या भीतीपोटी किंवा पराभव का झाला याच्याच निरीक्षणातून त्यांनी पक्ष बदलला. त्यांची कारणं काय ते मी त्यांचं खरंच सांगते, मी बघितला नाही व्हिडिओ, पण थोडंफार मला ऐकायला की स्थानिक स्वराज्य संस्थेत का विरोध झाला ते त्यांनी बघावं लोकांनी महायुतीला. आणि ऑब्व्हियस गोष्ट आहे की आता देवेंद्रजींचं आम्हाला राज्यात किंवा मोदीजींचं साधी उदाहरण देते. तुळजापूरच्या मंदिराला राणादादा आधी पण आमदार होते, राष्ट्रवादीचे होते, पण भाजपचे आमदार झाले आणि देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर किती वर्ष आघाडी सरकारमध्ये ते प्रसाद योजनेमध्ये आपली फाईल अडकली होती. पण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच तुळजापूर, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं साधं पत्र द्यायचं होतं की प्रसाद योजनेमध्ये दिल्लीला की आपला तुळजापूर घाला, तुळजाभवानीचं मंदिर घाला, पण ते एक पत्र दिलं गेलेलं नव्हतं.
आता जिल्ह्याचे खासदार ओमराजे होते ना, आघाडीचं सरकार होतं, शिवसेनेचं होतं, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते ना. कोणी तुळजापूरचे आमदार राणादादा आहेत म्हणून कोणी तिथला विकास थांबवला हे आता म्हणजे संशोधनाचा विषय आहे. पण राणादादा आमदार आणि देवेंद्रजी म्हणजे मुख्यमंत्री झालं. आपल्याला महाविकास आघाडीच्या काळामध्ये भाजपा पुरस्कृत किंवा भाजपा समर्थित असलेल्या आमदारांचा निधी अडवला गेला असं म्हणायचं नाही, आपल्याला. मला तिथं काय मागे तसलं म्हणायचं नाही. मला हे म्हणायचं आहे, कोणी काय केलं हे पाणी गेलं आणि सगळ्या लोकांना आता माहिती आहे. आता पुरपणाऱ्या बाईकडे सुद्धा मोबाईल आहे. माझी बाई ते पैसे पडलेत तिचे की मग 1200 मग 1500 मतदान करते. त्यामुळे वेडं कोणीच नाहीये. पण जे काही झालं, पण उशिरा का होईना कळलं यांना की स्थानिक स्वराज्याच्या आमचे सीट्स निवडून आले. ऑब्व्हियस गोष्ट आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. आम्हाला म्हणजे आता 2,000 कोटी मंदिराला केंद्राकडनं आलेच ना दादा आमदार. त्यामुळे हा विकास असतो, हा विकास करण्यासाठी म्हणून आणि तेच त्यांनी मान्य केलंय. फक्त आम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हा गद्दार गद्दार म्हणून खूप वर्ष चाललं. किंवा डॉक्टर साहेबांवर जेव्हा आरोप केले आणि उद्या मी म्हणेल गणेश जाधवने माझ्या मांजरीचा खून केला आणि त्याला 20 वर्ष लागले तुला खुनी खुनी म्हणत. त्याला कारण पण तसं असेल ना. काय काय कारण होतं, काय कारण, मग का नाही कालच्या निकालामध्ये कारण झालं सत्य त्याच्याबद्दल काहीच बोलायचं. तेव्हा जेव्हा एवढे दिवस चाललं होतं तेव्हा कारण काय होतं. पारसमल जैन ज्याला जबरदस्तीने बोलायला लावलं होतं, आम्हाला बोलायला लावू नका, मला त्या खुनाबद्दल काहीच बोलायचं नाही. आता हे आलेत, आता यांना पडलंय की महायुतीत येतात, त्यांचं स्वागत आहे. आणि 2029ला जर ते उमेदवार असतील तर आम्ही कसोशीने प्रयत्न करून आमचा महायुतीचा खासदार निवडून आणू. मध्यंतरी आम्ही काही लोकांचं मतं जाणून घेतली. त्याच्यामध्ये भाजपाचे काही लोकांचं असं म्हणणं होतं की जरी ओमराजे महायुतीमध्ये आले तरी हे भाजपाचे राणापाटील समर्थक असलेले कार्यकर्ते आम्ही त्यांना मदत करणार नाही, कारण 20 वर्षापासूनचा जो काही पदमसिंह पाटील किंवा पाटील कुटुंबाला त्रास झालेला आहे. नाही, राणादादांनी सांगितलं की सगळे करत असतात. त्यांचं राणादादांवर अतोनात प्रेम आहे. कळंबसारखा तालुका जेव्हा राणादादा सत्तेत पण नव्हते, आमदार नाही तरी इतके वर्ष निष्ठेने राहिले. आणि आज जर तुम्ही जिल्हा परिषदचे सदस्य निवडून आलेले बघितले तर तुळजापूरच्या इतकेच कळंबचे भाजपचे आणि म्हणजे महायुतीचे उमेदवार निवडून आले. ही गोष्ट राणादादांवर विश्वासाची आहे आणि राणादादा निश्चित येणाऱ्या इलेक्शनला महायुतीच्या उमेदवारामध्ये ओम असेल तरी सुद्धा त्याला मतदान करा म्हणून सांगतील. कारण आणि आम्हाला भाजपामध्ये शिकवलं गेलंय की राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि मग इंडिव्हिज्युअल. त्यामुळे इंडिव्हिज्युअल कोणाला तरी तिकीट मिळतंय का नाही, किंवा आमच्या विरोधकाला, घराण्याच्या विरोधकाला, ते पण राजकीय नाही, ते हा मुद्दा गौण आहे. जर मोदीजींसाठी एक खासदार वाढणार असेल तर 2029ला आम्ही जीवाचं रान करू. आणि आता जर म्हणाल तर देशामध्ये ह्यांच्या येण्याने जर काही विधेयकं पास होणार असतील ज्याच्याने देशाची उन्नती होणार असेल तर देशाच्या प्रगतीसाठी आम्ही आमचं घराणेशाहीचं वैर हे अतिशय गौण आहे आणि तो विषयच नाहीये. त्यामुळे त्यांचं स्वागत आहे. त्यांना विधेयकावर आपण बोललात, विधेयक मंजूर झाल्यानंतर पुन्हा ओमराजेंना डावललं जाईल का, किंवा या लोकसभेच्या जागेवरती आपण दावा दाखल करणार का? आम्ही दावा दाखल करून किंवा मला हवंय हे प्रत्येकाला राजकारणामध्ये आकांक्षा असणं स्वाभाविक आहे. त्याला कोणी पण ते वरती निर्णय होत असतो, वरतून जो हे देईल. मला शेवटच्या क्षणापर्यंत माहिती नव्हतं की मी खासदारकीची उमेदवार आहे. मोठ्या मोठ्या लोकांची नावं चर्चिली जात होती, इकडून तिकडे राणादादा देवगिरी टू सागर बंगला आणि सगळीकडे फिरत होते. पण शेवटी माझं नाव झालं राष्ट्रवादीकडून. त्यामुळे तसं काही कोणीतरी दावा दाखल केला म्हणून होत नसतो. आपण आपल्या कुटुंबातील किंवा भाजपाकडून कोणी उमेदवार येऊ शकतो, ते पुढचं कोणी सांगावं काय. इथं ऍस्ट्रॉलॉजी कोणालाच माहिती नाही. आणि आता जर एकनाथ शिंदे साहेबांनी काहीतरी देवेंद्रजींशी किंवा अमित शाह साहेबांशी, मोदी साहेबांशी बोलूनच ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे ना. त्यांना मिळालं तर त्यांना. हे जेव्हाच तेव्हा 2029ला ही पहिली तर गोष्ट राष्ट्रवादीला जागा सुटली, ही भाजपला मला सुद्धा नाही आणि ह्याला सुद्धा नाही. जर शिवसेनेला सुटली आणि जर ओमराजेंना त्यांनी डिक्लेअर केलं असेल चांगली गोष्ट आहे ना. कोणीतरी खासदार, एक खासदार म्हणजे सगळं संपलेलं नाहीये. मी म्हंटल तसं आज मी परत जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. कधीच घरामध्ये दोन देत नाही, कधीच घरामध्ये आमदार आणि खासदारचं तिकीट दिलं गेलं नव्हतं. पण दिल्लीहून माझं तिकीट डिसाईड होऊन आलं आणि आता त्यांचं होत असेल
मला नाही काय म्हणजे मला त्याच्यात काही विशेष हे नाही वाटत. तेव्हाच्या तेव्हा बघू ना काय होतंय काय नाही ते. आपण आणि त्यांचं झालं तरी वेलकम आहे, काय त्याच्यामध्ये. आपण काम करतो म्हणतायत, पण तेच ओमराजे जेव्हा कार्यकर्त्यांची चर्चा करतात तेव्हा बोलतायत की मी यांच्या मणीला लावून बसणार नाही. राणा नाही, पाटील ते किंवा ऐकलं मी त्यांच्या उरावर बसल. पाटील कुटुंबाशी कधीही मत मागणार नाही. पण ते त्यांचे विचार आहेत ना. आम्ही त्यांच्याकडे बघतच नाहीये. आम्ही देवेंद्रजी आणि मोदी साहेबांकडे बघतोय. आम्हाला मोदी साहेबांना खासदार हवेत विधेयक आणण्यासाठी, काहीतरी राष्ट्राचा विकास करण्यासाठी. आम्ही कार्यकर्ते भाजपचे म्हणून आम्हाला आमच्या मतांना, आमच्या वैराला, घराण्याचा आणि व्हॉटेवर किंवा माझा विरोधक होता मग मी कसं, हे किती गौण आणि अतिशय राजकीय अपरिपक्वतेचे. त्यांनी काय स्टँड घ्यायचा किंवा हे त्यांचा विषय आहे. मी राणादादा मला विचारताय म्हणून तर आम्ही, आणि कोणी उमेदवार असेल, आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बसवराज पाटील साहेब विक्रमी मताने निवडून आले. आम्हाला पक्षाचा जो उमेदवार असेल, जो आदेश झाला त्याला आम्ही पाळणार आहोत. आणि निश्चित सगळ्याची नोंद भाजप पक्षामध्ये होत असते. त्यामुळे आणि आता मला दिलीच आहे ना संधी, म्हणजे मला पुन्हा अध्यक्ष करण्याचं काही कारण नव्हतं. अध्यक्षपद, राज्यमंत्री पद आहे आणि पुढे 29ला बघू. ते झाले तर त्यांच्यासाठी करू, काय विषय नाहीये. म्हणजे तुम्ही खोदून खोदून मला का नाही जायचं, दुसरं कोणी उमेदवार असेल तर आपण करा. म्हणजे दुसरं कोणी उमेदवार असेल तर पुढे पण करायला आपण. महायुतीचा जो उमेदवार असेल, मग तो भाजप पक्षाचा दुसरा उमेदवार असेल, महायुतीकडनं शिवसेना पक्षाकडनं ओमराजे असतील त्यांचा, किंवा राष्ट्रवादीला सुटले तर राष्ट्रवादीचं जे असेल त्याच्यासाठी करणार. सगळं काय आपणच आपल्यासाठी आहे असं काही नाही. पण तेव्हाच्या तेव्हा राजकीय समीकरण बघू. जेव्हा जेवढं नशिबात त्या वेळेला आणि वेळेच्या आधी आणि युतीपेक्षा जास्त कधीच कोणाला मिळत नसतं. त्यामुळे आणि ते सिटिंग खासदार आहे, ते बघू पुढच्या पुढे काय काय होतं. अजून 3 वर्ष आहेत. 3 वर्षात जग इकडचं तिकडे होतं. आताही कालच ओमराजेने पक्ष प्रवेश केला, त्याच्यानंतर 18 कोटी निधी मंजूर झाला. त्या निधीच्या श्रेयवादावरूनही लगेच श्रेयवादाची लढाई 18 सुरू झाली. कोटीचा कागद आम्ही अगोदर दिला होता. आता खासदार साहेब झाले, त्यांच्याकडे अर्बन डेव्हलपमेंट आहे शिंदे साहेबांकडे. मला वाटतं परंड्यामध्ये पण त्यांनी तसाच 18 कोटी मंजूर करावं, लोहारामध्ये करावं, सगळीकडे नगरपालिका आहेत, बार्शीच्या नगरपालिकेला करावं. त्यामुळे हे आपण अगोदरच दिलं होतं दादांनी पत्र 18 कोटी बाजाराचं. आणि निश्चित त्यांच्या येण्याने एकनाथ शिंदे साहेबांनी लवकर केली असेल सही. पण याचा अर्थ राणादादांनी काही केलंच नव्हतं. आणि बरोबर धाराशिव शहरात कसं झालं, मी म्हणते तसं बार्शी किंवा तिकडे पण आहे ना, औसा निलंगा तिकडे करावं, किंवा परंडा आहे आपल्याकडे, भूमला पण गरज आहे निधी आणण्याची. सगळीकडच्या नगरपालिकांना त्यांनी 18 कोटी आणावे. त्यांचं स्वागत आहे. हाच विकास अपेक्षित आहे म्हणून तर मग त्यांचं स्वागत आहे ना. कारण त्यांच्या येण्याने ते जर अजून निधी आणून गोरगरिबांना, आमच्या दोघांचं काय भांडण, याचं काही घेणं नाहीये. जर शहरातले रस्ते गुळगुळीत होणार आहे तर ते याचं आहे. पण त्याच्यासाठी, आणि हे होणारच आहे, असं काही नाही की ते आता आले म्हणून. हे जनरल जेव्हा पक्ष वाढतो तेव्हा हे होत राहतं. म्हणून काय कोणी चालायचं थांबत नसतं. होईल. ह्याच्यापेक्षा भयानक वादळ सहन केली तर हे काय फार मोठी गोष्ट नाहीये की श्रेयवाद गेला. सर्वसामान्य लोकांना, आमच्या नगरसेवकांना तिथं फाईल देतं त्या सगळ्यांना माहिती असतं. मी म्हटलं तसं वेडे नाहीयेत. लोक आता हुशार आहेत. कोण काम करतंय, रील केली नाही केली तरी लोकांना बाहेर मेसेज जातो. त्यामुळे लोक हुशार आहेत. रील कोण केली? तुम्हीच दाखवतात रील. तुम्हाला माहिती ना कोणी केली. तुम्हीच आहेत त्याच्यामध्ये पुढे रील त्यांच्या व्हायरल करायला. ओमराजे रील स्टार दाखवण्याचं का? नाही, मी नाही बाबा म्हणत आहे. मला वेळ नाहीये. मला शिराडोनला जायचंय. तुम्ही मला विचारतायत की त्यांचं स्वागत आहे का महायुतीमध्ये. मला या गोष्टी म्हणून काहीच फायदा होणार नाहीये. म्हणजे मी त्यांच्यावर आरोप करणं किंवा त्यांनी आमच्यावर आरोप करणं. जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहात, खासदार महायुतीमध्ये आलेत. मागे डीपीडीसी मध्ये आपण काही पालकमंत्र्यांना मागण्या केल्या होत्या. खासदारांना काही मागणी करणार का आपण? खासदाराचं मागणीचा विषयच होत नाही. खरं म्हणजे डीपीडीसीचं जिल्हा परिषद अध्यक्ष असतात, पण आता त्याच्यात नियम बदलून पालकमंत्री आहेत. आम्ही जे काय मागायचं ते पालकमंत्री साहेबांना, कलेक्टर साहेबांना मागू. खासदार साहेबांकडे काही काम राहिलं तर तसं देवेंद्रजी डायरेक्ट राणादादांची दिल्लीतले बऱ्याच गोष्टी आहेत माझ्या ज्या दिल्लीमध्ये आम्ही आता दिल्लीचं केंद्रीय विद्यालय आणतोय. आम्ही अंगणवाडीमध्ये महिलांना जेवणासाठी आमचा प्रस्ताव दिल्लीत गेलाय. पण दिल्लीत जायला मला महायुतीच्या खासदारांची गरज नाही. आम्ही भाजप पक्षाचं व राष्ट्रीय पक्षाचं विसरताय गणेश तुम्ही. त्यामुळे पण त्यांनी पण मदत केली तर अर्थात वेलकम आहे. पण डीपीडीसीचा विषयाचं काही खासदार निर्णय घेत, ते निमंत्रित सदस्य आहेत.
सगळे आमदार आणि खासदार हे निमंत्रित सदस्य. मी 3री टर्म आहे जिल्हा परिषद, त्यामुळे तुम्ही मला म्हणजे मला नियम सगळे माहिती आहे डीपीडीसी. दिल्लीच्या अनुषंगाने काही निधी आणायचा असेल तर आपण पण मी खासदारांशी डायरेक्ट देवेंद्रजी आम्हाला मदत करतायत ना, आमचं कुठलंच. आणि अधिक मी म्हंटल तसं अंगणवाडीमध्ये जो खाऊ येतो त्याच्याऐवजी बायकांना जेवण देण्याचं किंवा आमचं केंद्रीय विद्यालयाचं प्रस्ताव फायनल आहे. म्हणजे मी तेव्हा माझ्या प्रचारात तेच म्हणत होते की खासदाराचं काम इन्स्टिट्यूट शैक्षणिक आपल्या जिल्ह्यात दिल्लीच्या आणणं आहे. त्यांच्या ह्याच्यातनं एखादी आली तर ठीक आहे, पण आमचा प्रस्ताव मान्यवर 1-2-4 दिवसात येईल. आणि तसं फॅसिलिटेट म्हणजे देवेंद्रजी एवढं काम करतात आणि आम्हाला कुठलीच गोष्ट राणादादांना तरी म्हणजे देवेंद्रजींना सांगितली की आमचं क्लिअर होतंय पुढचं वरचं सुद्धा. त्यांची गरज पडली तर त्यांना पण बोलू ना. विकासासाठी कोणाला बोलायला काहीच कमीपणा नाहीये. ह्यांच्याशी बोलणार नाही. खासदार आहेत ते, लोकांनी कामं करण्यासाठी निवडून दिले, त्यामुळे त्यांच्या बोलण्याने. कुटुंब ओमराजेबद्दल सॉफ्ट कॉर्नर घेत आहे. सॉफ्ट कॉर्नर नाही घेते. आमच्या भावना राजकारणात आणि पदावर बसल्यानंतर त्याला काहीही महत्व नाहीये. आता मी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे आणि ते एक खासदार आहेत, राणादादा आमदार आहेत. ह्याच्यामध्ये आम्ही वैयक्तिक भावना आणण्याचं कारणच नाहीये. लोकांनी विकासासाठी आम्हाला बसवलंय, आमच्या घराण्याची भांडणं बांधाची करत बसण्यासाठी बसवलेलं नाहीये. त्यामुळे हे त्या पदाला नाइंसाफी होईल जर आम्ही आमचीच भांडणं करू. ह्याला मी कशाला बोलू, त्याला कशा. ते नाही घेतात स्टँड, तर तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांना प्रश्न विचारा. आणि आम्ही अगोदर सुद्धा गेले 20 वर्ष प्रत्येक इलेक्शनला तो मुद्दा आणत होते. ग्रामपंचायत इलेक्शन असो नाहीतर खासदारकीचं, माझ्या वडिलांचा खून केला वगैरे वगैरे. आम्ही कुठल्याच इलेक्शनला हा विषय आणला नाही. पहिलं इलेक्शन मे बी असेल जेव्हा मी मंगळसूत्र हातात घेऊन फिरले शपथा घेत. राणादादा हरल्यानंतर फिरले कळंबमध्ये बांधणी करताना, पण त्याच्यानंतर आम्ही इलेक्शनचा तो मुद्दा कधीच केला नव्हता. आता तर कोर्टाने राणादादा डॉक्टर साहेबांना 20 वर्षांनी का होईना पण क्लीन चिट दिले, तरी सुद्धा आम्ही त्याचा एवढा भाव केला नाहीये. मी तेच म्हणते ना, खुनाचा आरोप केला तेव्हा त्यांनी किती दिवस एकेरीने पप्पांना बोललो. तुम्ही मीडियावाल्यांनी केवढं चालवलं होतं, पण तुम्ही तेवढं आता क्लीन चिट दिल्यावर नाही चालवलं गणेश. त्यामुळे तर आम्हाला सगळं समजतं, पण ह्याच्या पलीकडे गेलेलो आहे. आता फक्त एवढं माहिती आपलं आपलं काम करायचं. एखादी अजून पुढची संधी मिळाली तर चांगली गोष्ट आहे, नाही तर जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने सुद्धा खूप मोठं जिल्ह्यामध्ये काम करण्याची कपॅसिटी म्हणजे त्याची आहे. पण काम करणाऱ्याला कोणतं पद असावं नसावं काय गौण आहे. ते आपण मंगळसूत्र हातात घेऊन शपथ घेतो असं सांगितलं. भावनिक तेव्हा खूप भावनिक तुम्ही त्यावेळेस होतो. नाही तेव्हा होते ना, कारण काय पप्पा जेलमध्ये होते 4 महिने. राणादादांचं इलेक्शन लागलं होतं लगेच 1-1.5 महिन्याने आणि ते हरले होते, कारण लोकांना वाटलं होतं यांनी आरोप केले होते, आम्ही खून केले होते. माझ्याकडे दुसरा काहीच पुरावा नव्हता लोकांना सांगायला. त्यामुळे जे सुचलं किंवा कोणी सांगत पण नव्हतं किंवा भाषण लिहून दिलेलं नव्हतं असं असं बोल. राणादादांनी उस्मानाबादला धाराशिवला येणं थांबवलं होतं. माझ्या सासूबाई 1-1.25 महिन्यात म्हणजे गेलेल्या होत्या, वारल्या होत्या. माझी मुलं छोटी छोटी होती, एक 3 वर्षाचा होता, एक 9-10 वर्षाचा होता मल्हार. त्यामुळे त्यांना ठेवून येऊन इथं मला जे पटलं ते एका महिलेला मंगळसूत्राच्या पलीकडे काहीही महत्वाचं नव्हतं. तेव्हा तो गावोगावी केला. तरी आज मला नैना म्हणाली की ताई आठवतं, तुमचं आठवतं आपण शिंगोलीत गेलो होतो, तुम्ही मंगळसूत्राची शपथ घेत होता तेव्हा कोणीतरी मागून चोर चोर ओरडलं होतं. म्हणलं असं ओरडलं होतं, मी ऐकलं नव्हतं. म्हणे हो ताई. पण मला म्हणजे हो थँकफुली तेव्हाच मी सगळी विसरली आणि तेव्हा सुद्धा माझ्यापर्यंत फिल्टर होऊन मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींचे तुमच्या माध्यमातून आभार मानते की त्या कठीण समयी त्यांनी मला एवढं जपलं की आज आम्ही परत म्हणजे मी म्हणेन जिल्ह्यामध्ये 1 नंबरच्या. कारण आता सगळ्या नगरपालिका घेतल्या किंवा जिल्हा परिषद किंवा आमदार आता ते बाकीच, तर आम्ही की आज आम्ही परत म्हणजे मी म्हणेन जिल्ह्यामध्ये 1 नंबरच्या. कारण आता सगळ्या नगरपालिका घेतल्या किंवा जिल्हा परिषद किंवा आमदार आता ते बाकीच, तर आम्ही आज जरी राणादादांना मंत्रिपद मिळालं नसलं तरी आज आम्ही आमच्या जिल्ह्यात आणि आमच्या नजरेत, आमच्या कार्यकर्त्यांच्या नजरेत, लोकांच्या नजरेत आम्ही एक सुसंस्कृत आणि एक यशस्वी म्हणूनच राजकारणी म्हणून आम्ही आलो. अगदी आम्हाला स्ट्राईक आउट केलेला असताना आम्ही आज इथपर्यंत आलोय.
आम्ही हार मानली नाही याच्यातच आम्ही जिंकलो असं मला वाटतं. आणि ते बेंबीच्या देठापासून सततच ओरडत होते, पण आज शेवटी कोर्टाने चपराक दिली. आता कुठल्याही कोर्टामध्ये पुढच्या गेलं तरी न केलेल्या खुनाबद्दल कोणी कोणाला फाशीला लटकू शकत नाही. तुम्ही म्हटलं जसं काहीतरी असेल तर त्यांनी 20 वर्षात त्यांना वेळ होता, आता वेळ आहे. महायुतीचं झाले, आता काहीतरी प्रूव्ह करता आलं तर मागणी करणार आहात? मी कशाला करू? त्यांनी आरोप केलेला आहे ना. काय म्हणतो? तुम्ही मागणी करणार? नाही, मागणी आम्ही करायचं नाही. त्यांनी आमच्यावर आरोप केले. आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो आम्ही काही केलेलं नाही. त्यांना जर गरज असेल किंवा त्यांना अजून पुरावा पाहिजे असेल तर ते बघतील, मागणी करतील, वरती करतील. आम्ही कशाला करू? आम्ही निर्दोष आहोत. कोर्टाने आम्हाला निर्दोष सोडलेलं आहे. तर ते महायुतीमध्ये आता दोघंही तुम्ही आलेले आहेत. महायुतीमध्ये बेबनाव चालू आहे. बेबनाव कुठं चालू आहे? चालू होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नाही, ते होईल तेव्हा आम्ही तरी करणार नाही बेबनाव. आणि बेबनाव करायचं काम कशाला? प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे, त्याच्यामध्ये काही बेबनाव व्हायचं कारण नाहीये. करायचंच म्हटलं तर कुठेही करू शकतो बेबनाव. बेबनाव व्हायचं काहीच नाही कारण. ओमराजेंचं महायुतीमध्ये स्वागत करत आम्ही ओमराजेसाठी मतदान मागणार व वेळप्रसंगी महायुतीचे हात बळकट करणार असं अर्चना पाटील यांनी मत व्यक्त केलं आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.